मोसंबी हे मोसमी फळ उन्हाळ्यात उपलब्ध होते. या फळाची आंबट गोड चव तुम्हाला ताजेपणा भरते आणि तुम्हाला दिवसभर उत्साहित वाटेल. हे रसाळ फळ अनेकदा ज्यूसच्या स्वरूपात सेवन केले जाते. मात्र आता अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागाची लागवड करतायत आणि यातच मोसंबी या फळाचे उत्पन्न देखील अधिक प्रमाणात घेतले जात आहे. मोसंबीच्या बागाची कशी केली पाहिजे लागवड, किती प्रमाणात दिलं पाहिजे खत, पाण्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, या सर्व विषयांवर अधिक माहिती देणारा हा आमचा विशेष रिपोर्ट. मोसंबीची लागवड आता यावर्षी मोठ्या प्रमाणावर वाढते. मोसंबीला मिळणारे दर आणि इतर बाबी याचा जर विचार केला तर मोसंबीमध्ये याच्या पुढचं भविष्य सगळ्यात चांगलं आहे. मोसंबी लागवड करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. लागवड करताना आता बरेच गोष्टी आता निघालेल्या आहेत. कुणी 12x4 वर लागवड करतंय, कुणी 15x7 वर लागवड करतंय, कुणी 15x15, 16x16 या लागवडी अंतराचा वापर करतायत. म्हणून नियमाप्रमाणे मोसंबीची लागवड ही 6 मीटर बाय 6 मीटर म्हणजे 20x20 फूट अंतरावर होणं अत्यंत गरजेचं आहे. झाडाची संख्या कमी बसते म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, हे चुकीचं आहे. 20x20 लागवड करून जर काटकोन षटकोन पद्धतीनं जर लागवड केली, 4 झाडाच्या मध्यभागी एक जर झाड बसवलं, 20x20 मध्ये एका एकरमध्ये 110 झाडं बसतात आणि सेंटरचं एक झाड वाढलं तर 100 झाडं ॲडिशनल बसतात. या पद्धतीने लागवड केली म्हणजे 20x10 वर तुमचं लागवड झाल्यासारखे वाटते. पण कुठूनही झाड बघितलं तर 20x20च भरतं, जेणेकरून हे जे 4 झाडं असतात 4 झाडामध्ये एक झाडाची जागा शिल्लक राहते. म्हणून ही लागवड करताना हे हेक्सागोनल पद्धतीनं किंवा काटकोन त्रिकोण पद्धतीनं जर केली तर अजून त्याचे परिणाम चांगले मिळतील. 20x20 मध्ये ही 210 झाडं एकरी, 16x16 मध्ये लागवड केल्यास 160 झाडं बसतात, 15x15 केलं तर 170 झाडं बसतात. या जातीच्या विचारापेक्षाही ज्याचे लागवड क्षेत्र जास्त आहे अशा क्षेत्रामध्ये न्यू शेलर ही जात सर्वोत्तम आहे. फक्त त्याचा जो रूटस्टॉक असतो, ज्याला खुंट म्हणतो आपण, तो खुंट हा रंगपूर लाईनचा असावा. हा खुंट जर जंभेरीचा असेल तर हे झाड जास्त काळ टिकत नाही. रंगपूरचं जर झाड असेल तर ह्याचा डिंक येण्याचा प्रकार, मरीचा प्रकार हा थांबवणं शक्य होतं. ही लागवड पावसाळ्यातच होत असल्यामुळं याला विशेष असं पाण्याचा त्रास नोव्हेंबरपर्यंत तरी जाणवत नाही. गरजेप्रमाणे ताण पडला तर तेवढ्यापुरतं पाणी देण्याची व्यवस्था आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. हे जास्त पाणी झालं तरी नुकसान करतं, कमी पाणी पडलं तरी नुकसान करतं. म्हणून पाणी व्यवस्थापनामध्ये काटेकोर पाणी कसं जाईल, प्रति झाड 10 लिटर पाणी जगण्यासाठी लागतं, ते 10 लिटर पाणी त्या झाडाला मिळालं पाहिजे, याची दक्षता आपण घेतली पाहिजे. न्यूज 18 लोकलसाठी बीडहून रोहित देशपांडे.